हाय गाईज, आपलं मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. थोडा आता फ्रेश होतो कारण ऋषीचा कॉल आला होता की कुठेतरी आपण जाऊ डॅम बिमो म्हणून. तो रिंगटापटा करतं लुकिंग तर रेडी झालेली आहे. आपलं आता भाऊची वाट बघू फक्त येवाची. आपला भाऊस आलेला आहे. आल्या बाईने मला शिकू दिली कारण मी माझं फोन न उचललं म्हणून. तर असं बसू न मग आम्ही निघू. ऋषी भाऊ म्हणतो चल लगेच जाऊ, टाईम पण नको. बाईनी गाडी फिरवली, निघलो आम्ही. मान्या भाऊ मागालीच ते मानवलं होतं नुसतं लास्ट तर म्हणतो मला चांगला खायला घे काहीतरी आपल्याला. मान्याने हेल घेतले, चिप्स घेतले. आता निघू डायरेक्ट डॅमकडे. गाईज तुम्हाला शिव मंदिर दाखवतं आहे, गाडेश्वरचा प्रसिद्ध मंदिर. आत्ता आपण कोंडीच्या वाडीला पोचलेलो आहे. आपल्याला जिथं जायचं आहे तिथंच आपण पोचलेलो आहे आणि आपल्याला थोड्या अंतरावर डॅम लागेल. तिथंच डॅमच्या साईडला बसायला जागा पण आहे आणि व्ह्यूसाठी पण मस्त आहे. आणि आपल्याला ज्या लोकेशनला यायचं होतं त्या लोकेशनला आपण आता पोचलेलो. आता आपण थोडं पुढे जाऊ धरणाच्या इकडे बसायला जागा आहे आपल्याला. काहीच तुम्हाला समोरच धरणाचा व्ह्यू दाखवेन. तुम्ही कंटिन्यू आपल्या ब्लॉकमध्ये राहा. ऋषीभाई आमचा शेतावर लावायला आल्यासारखं झालेलं आहे. पॅन्टवरती करून यायला लागतं त्याला. आता काहीच आपण फायनली पोचलेलो आहे डॅमच्या साईडला. डॅमचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. काहीच आता आपण थोडं वरती जाऊ कारण वरती पण व्ह्यू खूप चांगला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दाखवतो आहे वरचा व्ह्यू कसा येतो. तुम्ही कंटिन्यू आपल्या ब्लॉकमध्ये राहा. हे बघा व्ह्यू. गाईज आपले एन्जॉय झालेले आहे. आता आपण जाऊ घरी कारण टाईम पण झालेला आहे. वाजले 6:30 वाजले. त्याच्यामुळे आपण घरी जाऊ. बाय गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग.